तर आता एक मोठी बातमी आपल्याकडे आलेली आहे। रुपाली चाकणकरांना राजीनाम्याचे आदेश देण्यात आलेत। आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण झी 24 तासवर पाहतोय। चाकणकरांनी तात्काळ राजीनामा द्यावा असे आदेश देण्यात आलेले आहेत। चाकणकरांना मुख्यमंत्री फडणवीसांनी आदेश दिल्याचं सुद्धा कळतंय। ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतो आहोत। अशोक खरात प्रकरणी चाकणकरांनी तात्काळ राजीनामा द्यावा मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्याचं कळतं आहे। गेल्या 2 दिवसांपासून अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत। त्यांच्यावर अनेक आरोप राजकीय नेत्यांच्या वतीने केले जात आहेत। त्यावरच आता चाकणकरांना मुख्यमंत्री फडणवीसांनी आदेश दिलेत। रुपाली चाकणकरांनी राजीनामा द्यावा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं कळतं आहे। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी ओम नेमकं काय? रुबीना, आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी आहे। महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी तात्काळ राजीनामा द्यावा या पद्धतीचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत। आपण पाहतोय की अशोक खरात प्रकरणामध्ये रुपाली चाकणकर यांची भूमिका आणि एकंदर त्यांचा जर आपण सहभाग पाहिला तर या सगळ्या प्रकरणात रुपाली चाकणकरांचा राजीनामा हा गेल्या काही दिवसांपासून मागितला जात होता। काही वेळापूर्वी रुपाली चाकणकर यांना मुख्यमंत्र्यांनी वर्ष बंगल्यावर बोलवून घेतलं आणि या प्रकरणात तुमचं नाव येत असल्यामुळे तुम्ही राजीनामा द्यावा अशा प्रकारच्या सक्त सूचना आणि तात्काळ आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत। त्यामुळे या प्रकरणामध्ये ज्या गोष्टीची चर्चा होती त्या रुपाली चाकणकर राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष यांची विकेट पडलेली आहे। त्यामुळे आता यापुढे नेमक्या काय घटना घडत आहेत या सगळ्या प्रकरणामध्ये आणखी कुठली मोठी नावं समोर येत आहेत आणि पुण्यावरती थेट मुख्यमंत्र्यांकडनं कारवाई केली जाते हे पाहावं लागणार। आपण पाहिलं आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः या सगळ्या प्रकरणावर लक्ष ठेवलं होतं। 2 आठवड्यांपासून संबंधित अशोक खरात याच्या सगळ्या हालचालींवरती पोलिसांकडनं बारकाईनं आणि सरते शेवटी योग्य पुरावा हाती लागतात अशोक खरातला अटक देखील पोलिसांकडनं करण्यात आली। त्यामुळे ओम अगदी काही सेकंदांसाठी थांबवते। सुषमा अंधारे आपल्या बरोबर जोडल्या गेलेल्या आहेत। सुषमाजी, यावेळी तुम्ही आरोप केलेले होते आणि आता मुख्यमंत्र्यांनी चाकणकरांना राजीनाम्याचा आदेश दिल्याचं कळतंय। वाटतं की जर असे आदेश खरेच झाले असतील तर निश्चितपणे गृहमंत्र्यांनी घेतलेल्या भूमिकेचं आपण स्वागत केलं पाहिजे, कारण त्यानंतर पुढच्या अनेक कारवाया करणं शक्य होईल। त्यामुळे निश्चितपणे ही एक अत्यंत स्वागतार्ह गोष्ट आहे। निश्चित सुषमाजी, सकाळी तुम्ही अनेक आरोप केलेले होते आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तातडीने हे आदेश दिलेले। तर ही आत्ताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। रुपाली चाकणकरांना राजीनाम्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। यावेळी मुख्यमंत्र्यांनी चाकणकरांना हे आदेश दिलेत। अशोक खरात प्रकरणी 2 दिवसापासून रुपाली चाकणकरांवर अनेक आरोप केले जात होते आणि आता मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेत। ओम, आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। ओम, वगैरे नक्कीच ज्या पद्धतीचा उल्लेख आपण सातत्याने करतोय की या प्रकरणामध्ये रुपाली चाकणकरांचा एकंदर सहभाग असेल किंवा सातत्याने ज्या गोष्टीची चर्चा होती की कुठेतरी खरातवरती गुन्हा दाखल होऊ नये यासाठी रुपाली चाकणकरांनी प्रयत्न केले होते। त्यामुळे एकंदर ज्या सातत्यानं फोटो समोर येत होते या सगळ्या गोष्टींमधून रुपाली चाकणकरांचा या सगळ्यामधला जो सहभाग होता किंवा त्यांच्यावरती ज्या प्रकारचे आरोप होत होते त्यातून त्यांची विकेट जाणार ही निश्चित मानतात होतं। फक्त प्रतीक्षा होती ती योग्य वेळेची आणि आता अर्थात या सगळ्या गोष्टी समोर आल्यानंतर स्वतः मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात दखल घेत राजीनामा देण्याच्या संदर्भातले स्पष्ट आदेश त्यांना दिलेले आहेत। काही वेळापूर्वी त्यांना वर्षाभंगाला बोलून घेण्यात आलं होतं आणि या सगळ्या प्रकरणामध्ये तुमचा जो काही संबंध दिसतोय या सगळ्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवर प्राथमिक आपण राजीनामा द्यावा अशा प्रकारची स्पष्ट आदेश मुख्यमंत्र्यांकडे देण्यात आले। रुपाली संपर्क झाले असले तरी सुद्धा त्यांचा या प्रकरणात काही सहभाग आहे का, त्यांनी कुठेतरी अशोक खरातला वाचवण्यासाठी प्रयत्न केलेत का आणि जर अशा प्रकारच्या प्रयत्न त्यांच्याकडनं केले गेले असतील तर मग रुपाली चाकणकर यांच्यावर निषेध आरोप का आहे। मुळामध्ये एक मोठ्या समावेश या प्रकरणामध्ये त्याची चर्चा होत होती आणि त्या संदर्भामध्ये चाकणकरांचा पुढे आल्यानंतर या सगळ्या प्रकरणाला निवारण देखील प्राप्त झालं होतं। त्यामुळे आता नाशिकच्या अशोक खरात प्रकरणात पुढे त्याचा नंबर असतोय आणि कोणावरती कारवाईची त्या प्रकरणामध्ये पडते हे देखील पाहणार महत्त्वाचं असणार। तर तुर्तास बातमी या प्रकरणात महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला आहे। निश्चितच ओम, आणखी काय आदेश मुख्यमंत्र्यांनी यावेळी चाकणकरांना दिलेत, कारण या सगळ्यांवर कारवाई केली जाणार आहे असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे। मात्र आता आणखी काय ताजे अपडेट येत आहेत?
निश्चितपणे उद्या एक महत्वाची अपडेट समोर अशी येते की जी माहिती आपल्याला सूत्रांनी दिली आहे त्यानुसार या प्रकरणामध्ये केवळ रुपाली चाकणकर यांचा राजीनामाच होणार नाही तर कुठल्याही पद्धतीमध्ये रुपाली चाकणकर यांना पाठीशी घातलं जाणार नाही अशा प्रकारची भूमिका सुद्धा मुख्यमंत्र्यांकडे घेण्यात आल्याचं कळतंय. विश्वसनीय सूत्रांनी आपल्याला जी माहिती दिली त्यानुसार जर या प्रकरणात रुपाली चाकणकरांचा काही संबंध असेल त्यांच्यावर देखील कायदेशीर कारवाई होईल अशा प्रकारची भूमिका मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे. आपण पाहिलं असेल की नाशिकच्या पद्धतीची कारवाई केली त्याआधी कुठे मुख्यमंत्र्यांच्या सूचना देखील हा विरोध होता. त्यामुळे स्वतः मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात दखल घेतलं त्याची वाढत जाईल. ज्या पद्धतीचा उल्लेख सातत्यानं होते की बड्या मंडळींचा बड्या नेत्यांचा यामध्ये सहभाग असण्याचा उल्लेख आहे. मोठ्या नेत्यांचा मोठ्या अधिकाऱ्यांचा देखील यामध्ये सहभाग आहे. त्यामुळे अखेरीस आता या राजीनामा प्रकरणानंतर रुपाली चाकणकरांवरती कायदेशीर कारवाई होते का हे देखील पाहण्याचं महत्त्वाचं ठरतं. निश्चितच ओम, मात्र आता या सगळ्या संदर्भात राष्ट्रवादीच्या कुठल्या नेत्याशी तुमचं बोलणं झालंय का? काही माहिती येते का समोर? सुनेत्रा पवारांची काही प्रतिक्रिया येते का? नेमकं काय? आपण पाहतोय की आज दुपारी जेव्हा महाडमध्ये राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याशी जेव्हा आपण माध्यमांनी संवाद साधण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला त्यांनी कुठेतरी या प्रकरणावर आपली जी प्रतिक्रिया होती ती बोलून दाखवण्यास नकार दिला. त्यांनी जेव्हा मला वाटेल जेव्हा मला जितके योग्य वाटेल तितकेच मी बोलेल अशा प्रकारची प्रतिक्रिया कुठेतरी या प्रकरणावरून आपला अंग झटकून घेण्याचा प्रयत्न केला होता. राष्ट्रवादीमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात दबाव होता. सुनेत्रा पवारांकडून उद्या पक्षाची बैठक देखील बोलवण्यात आली होती आणि या बैठकीमध्ये कुठेतरी सातत्यानं होणाऱ्या आरोपांच्या पार्श्वभूमीवरती रुपाली चाकणकरांचा राजीनामा होईल अशी देखील एक शक्यता वर्तवण्यात येत होती. त्यामुळे या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अद्याप राष्ट्रवादीकडनं तरी कुठली जरी अधिकृत प्रतिक्रिया आली नसली तरी सुद्धा या राजीनाम्यामुळे खूप मोठा झटका सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसला बसू शकतो अशी देखील एक आता चर्चा राजकीय वर्तनामध्ये आहे. अर्थात या सगळ्या प्रकरणानंतर केवळ राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून त्यांचे पाय उतार उचलबांगणी करण्यात आली असून या पुढे त्यांच्यावर काही पक्षांतर्गत कारवाई होतीये का? कारण पक्षाची सुद्धा प्रतिमा यामध्ये मलिन झाल्याचं सुद्धा एकंदर प्रकार सगळ्या समोर आला होता. त्यामुळे चाकणकर प्रकरणात यापुढे नेमकी काय कारवाई होते हे देखील पाहण्याचं महत्त्वाचं असतं. निश्चितच ओम, रुपाली चाकणकरांसोबत अनेक बड्या नेत्यांची नावं या सगळ्या प्रकरणी जोडली जात आहेत. त्यांच्यावर काही कारवाई होणार आहे का किंवा काही हालचाली आता सुरू झाल्यात का? निश्चितच त्या पद्धतीचा उल्लेख असताना केला की स्वतः राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ही भूमिका घेतल्याचं आपल्याला सूत्रांनी सांगितलं की या प्रकरणात कुठलाही नेता असला त्याचा थेटपणे किंवा अप्रत्यक्षपणे या सगळ्या गैरकृत्यांशी किंवा चुकीच्या घडलेल्या घटनांशी ज्याचा संबंध आहे त्या नेत्यावरती कुठलाही आडपडदा न ठेवता थेट कारवाई केली जाईल अशा प्रकारची भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतल्याचं आपल्याला सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे या प्रकरणामध्ये जर इतर कुठल्या नेत्यांचा इतर कुठल्या मोठ्या अधिकाऱ्यांचा जर समावेश असेल तर त्यांच्यावर सुद्धा तितक्याच कठोरपणे कारवाई केली जाईल अशा प्रकारची भूमिका सुद्धा मुख्यमंत्र्यांनी घेतली. त्यामुळे आता प्रतीक्षा आहे की म्हणजे पुढील तपासाची एसआयटीची घोषणा झालेली आहे. एसआयटीच्या माध्यमातून तपास देखील आता होईल आणि एसआयटीच्या तपासामध्ये जर कुठल्या मोठ्या नेत्याचं नाव यामध्ये आलं, कुठल्या राज्यातल्या शक्तिशाली नेत्याचं नाव यामध्ये समोर आलं तर त्यावर सुद्धा मुख्यमंत्री कारवाई करणार का हा प्रश्न आता या निमित्तानं चर्चेला जातोय. परंतु जी भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली त्यानुसार कुठल्याही नेत्याला यामध्ये सोडलं जाणार नाही, कोणाचीही जय दिली जाणार नाही. त्यामुळे आता कारवाईच्या बाबतीत कुठला नंबर नक्की कोणाचा लागतो पाहणं महत्वाचं. बरं, स्वतः रुपाली चाकणकर मुख्यमंत्र्यांना भेटल्यात का? काय नेमकी चर्चा आता दोघांमध्ये झाली त्या संदर्भात काही अपडेट हो? नक्कीच, जसं मी पूर्वी सांगितलं की रुपाली चाकणकर यांना मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगल्यावर बोलवून घेतलं होतं. या सगळ्या प्रकरणाची मुख्यमंत्र्यांनी त्यांची चर्चा केली आणि एकंदर या सगळ्या प्रकरणामध्ये ज्या गोष्टी आहेत किंवा ज्या चर्चा आहेत किंवा ज्या सगळ्या गोष्टी समोर येत आहेत त्या अनुषंगानं आपण तात्काळ महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा अशा प्रकारचे स्पष्ट आदेश मुख्यमंत्र्यांकडे कुठलाही यामध्ये किंतुपर्यंत न ठेवता देण्यात आले. त्यामुळे या पलीकडे कुठलीही चर्चा दोन नेत्यांमध्ये झाल्याचं अद्याप समोर आलेलं नाही. परंतु एक बातमी मात्र नक्की आहे की यामध्ये चाकणकर यांचा राजीनामा हा निश्चितपणे आता आलेला आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर त्याला केवळ एक औपचारिक स्वरूप बाकी. त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणात चाकणकरांवरती पुढची कारवाई काय होते हे देखील पाहणं महत्त्वाचं. बरं ओम, आपण जवळपास 5-6च्या दरम्यान ही बातमी चालवली होती की उद्या रुपाली चाकणकरांचा राजीनामा होऊ शकतो. सूत्रांकडून ही माहिती मिळत होती. आता रुपाली चाकणकर कधी राजीनामा देतील या संदर्भात काही ताजे अपडेट आहेत का? उर्मिलांनी आता सांगितलं की मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यामुळे आता केवळ ही औपचारिकता कागदोपत्री स्वरूपात शिल्लक आहे की हा राजीनामा होईल. मुळामध्ये हा राजीनामा झालेला आहे असं देखील आता आपण मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने म्हणू शकतो. केवळ औपचारिकरित्या कागदोपत्री हा राजीनामा त्या कधीपर्यंत सुपूर्द करतात हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे. खऱ्या अर्थानं काही तासांमध्ये या संदर्भातली अधिकृत घोषणा सुद्धा होऊ शकते. त्यांचा जो राजीनामा आहे ते देखील समोर येऊ शकतो. त्यामुळे आता पुढील काही
मध्ये चाकणकर यांच्यावरच्या कारवाईचा एक ऑफिशियल कागद ऑफिशियल त्यांच्या राजीनाम्याचं पत्र असेल ते देखील समोर येणार आहे. रुबीना. निश्चित ओम, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी. आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार. तुर्तास आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण झी 24 तासवर पाहतोय.